पडले असते आता. आणि मग छोटूचं काय झालं, अंदाज काय येतो की हे पत्र कुणी पाठवलं. फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल बिंदूज क्विंगडम. सो आजची मॉर्निंग खूप स्पेशल आहे. आज मला खूप छान वाटतंय बिकॉज आजची मॉर्निंग झाली माझ्या बेडमध्ये, म्हणजेच अर्थात देवरूपच्या घरात. बिकॉज मी जवळपास 15 दिवसाच्या तयारीने आम्ही गेलेलो की 15 दिवस पुण्यामध्ये राहीन, थोडं एन्जॉय करेन आणि पुन्हा फ्रेश होऊन देवरूखला येईन आणि माझं कंटेंट आणि ह्या सगळ्यावरती काम करत जाईन. बट 15 दिवसाच्या ऐवजी आम्हाला महिनाभर राहायला लागलं. आणि मी स्पेशली 8 दिवसातच होमसिक झालेले. बिकॉज मला इथल्या एन्व्हायरमेंटची इतकी सवय आहे की मला कुठेही बाहेर गेले तरी मी 8 दिवसानंतर जाम बोर होते. सो मी 8 दिवसातच खूप कंटाळलेले आणि फायनली आज मी देवरूखला उठले. बरं वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय. बघा ना, आता रोज मी हा सीन बघणार. आय एम सो हॅपी टुडे. सो आता यापुढे जे काही व्लॉग, आता याच्या पुढचा जो काही व्लॉग येईल तो ऑब्व्हियसली देवरूखच्या घरातला असेल, इथला असेल. सो बघत राहा चॅनलमधले जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आवाज थोडासा डिफरंट वाटत असेल बिकॉज आत्ताच उठले. ऑलरेडी 17 मिनटं झाली आहेत आणि मी आल्यानंतर परत झोपले होते. आत्ता उठले. आता चहा किंवा डायरेक्ट जेवेनच बघू. आलो आणि बघा आता कोण आले आमच्याकडे. मारलंस काय 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 होय, चांगली मोठी आहे होय. मस्त मस्त. आणि मग छोटूचं काय झालं, छोटू कुठे गेला माहित नाही. अच्छा अच्छा, मारलंस काय का त्याला? झोप आली आहे. झोपा तू, पण अशी रस्त्यात नको झोपू. पप्पा उठले तर पाय देतील. तिला बाहेर. हॅलो गाईज. सो बरेच दिवस घरापासून लांब होते, त्यामुळे असा विचार केला की चला बघूया आवारामधली झाडं कशी आहेत. तर जितकं मी बघितलं आहे त्यानुसार तरी झाडांची चांगली काळजी घेतलेली आहे. आमच्याकडेची कामाला ताई येते, तिने अगदी वेळेत झाडांना पाणी वगैरे घातलं आहे. त्याच्यामुळे ऑलमोस्ट झाडं सगळी व्यवस्थित आहेत. कुठच्याही झाडाला काही झालेलं नाही आहे. थोडंफार तुम्ही आमचं गार्डन बघितलं असाल, त्याच्यातली काही झाडं गेली आहेत, काही नवीन झाडं आली आहेत. त्याचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर मी ऑलरेडी एक व्लॉग त्याच म्हणजे आमच्या गार्डनचा बनवला होता, तुम्ही जाऊन बघू शकता. सो असं थोडक्यात आमचं गार्डनमधली काही झाडं शपथ पडले असते आता. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हां, तर अजून छान छान झाडं लावण्याची इच्छा आहे. बघूया आता ह्या पावसाळ्यामध्ये काही लावायला मिळतात की नाही. ॲक्च्युली ना इथे मागे लिंबाचं झाड आहे, ह्याला आधी ना खूप मस्त मस्त लिंब लागायची. पण हल्ली काय झालं आहे काय माहीत नाही. मध्ये आमच्या इथे हा बांध पडला होता, तर त्यावेळेला ते थोडं झाड इकडच्या साईडला ओढून घेतलं आम्ही, ते बांधकाम करायचं होतं म्हणून. आणि तेव्हापासून त्याला अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. लिंब लागणंच बंद झालं आहे. तुम्हाला याच्यावरती काही सोल्युशन माहिती असेल तर आम्हाला सांगा. म्हणजे असं म्हणतात की झाड घाबरलं, म्हणजे अशी जुनी माणसं सांगतात. तर ते तसं काहीतरी झालं असेल तर त्याच्यावरती उपाय काय ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. झाडाला लिंब तरी लागायला लागतील. सो असं एकंदर गार्डन आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी आता देवरूखला आले फायनली. आणि आम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जी मला दिसली ती म्हणजे हे पोस्टकार्ड. दरवाजाला लावलेलं होतं. ऑलमोस्ट आता आउटडेटेड झालं आहे म्हणायला हरकत नाही. आजकाल कोण कोणाला पत्र लिहित नाही. एक छोटासा SMS केला व्हॉट्सअपला की पटकन जातो. आणि आजकाल सगळीकडे व्हॉट्सअप पण कॉमन झालं आहे. मेसेजिंगसाठी आजकाल आपण नॉर्मल मेसेंजर पण वापरत नाही, मोबाईलचा जो असतो तो बहुत तेज हो रहा है. आपण डायरेक्टली व्हॉट्सअपलाच पाठवतो मोस्टली मेसेजेस. तर त्याच्यामध्ये मी हे पोस्टकार्ड घेतल्यानंतर मला पहिल्यांदा खूप बरं वाटलं.
माझ्या भावाच्या नावाने आलं आहे हे लेटर. आणि ह्या लेटरमध्ये काय लिहिलं आहे हे वाचून आम्ही थोडेसे सगळेच जण काय म्हणतात त्याला कन्फ्यूज झालेलो. बिकॉज याच्यात हे कुणी पाठवलं आहे, नक्की कुणी पाठवलं आहे हे काही कळलेलं नाही अजूनपर्यंत. काय लिहिलं आहे बघा त्याच्यात. सप्रेम नमस्कार, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, पण ती काही एका पानात मावणारी नाही. ती मोठ्या पडद्यावर अनुभवण्यातच खरी मजा आहे. म्हणून मी म्हटलं की मी तुम्हाला स्वतः आमंत्रित करावं. मला खात्री आहे तुम्ही नक्की येणार याची. हो, तेही सहकुटुंब. तर भेटूया तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. तर अंदाज काय येतो की हे पत्र कुणी पाठवलं. मेन अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे या पत्रावरती पाठवणाऱ्याचा ॲड्रेस नाही आहे, फक्त सेंडरचा ॲड्रेस, म्हणजे ज्याला पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस आहे, म्हणजे आमचा ॲड्रेस फक्त आहे. त्याच्यामुळे सगळ्यात आधी बघितल्यानंतर आम्ही सगळेच जण कन्फ्यूज, कळेना. तर एका मूव्हीच्या प्रमोशन्ससाठी वापरलेली ही आयडिया आहे. आणि मला सगळ्यात आधी म्हणजे प्रमोशनची आयडिया जाम आवडली. बिकॉज अशी पोस्ट कार्ड्स येत नाहीत कुणाच्या घरी, आणि त्यातही मूवी प्रमोशनसाठी. तर मस्त वाटलं. कुठची मूवी आहे, काय आहे, हे मी व्हिडिओमध्ये शक्यतो रिव्हील नाही करणंच पसंत करेन. गजब बेइज्जती है. तुम्ही ऑब्व्हियसली बऱ्याचशा मराठी माणसांनी ती मूवी बघितली असेल. मराठी मूवी आहे, आता लेटेस्ट येणार आहे अशी मूवी आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली रिलीज कुठच्या मूवीज आता मराठी रिलीज होतात ॲक्च्युली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कुठच्या मूवीचं प्रमोशन कार्ड असू शकेल. तर आउटडेटेड झालेली गोष्ट जरी असली तरी पण ही गोष्ट घरात आल्यानंतर जी फिलिंग 10 वर्षापूर्वी, 15-20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी होत होती असेल, तशीच फिलिंग्स अजून पण येते. त्याच्यामुळे खरं तर पोस्टकार्ड आउटडेटेड व्हायला नको असं वाटतं मला कधी कधी. तर असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील माझे तर लाईक करायला विसरू नका. बिकॉज तुमचा एक लाईक म्हणजे मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्याची मिळालेली प्रेरणा आहे, हे विसरू नका. तर लाईक करा, कमेंट करा, आवडला असेल तर शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. सो काळजी घ्या. टाटा, बाय बाय, पीस.